मानसी, आता अशी खिचडी बनवतो ना की कल्पना बोललीच पाहिजे. तर रोजच उपास करते मी. भाऊजी, हौशी असा बना तर तुमच्यासारखं. अगं म्हणजे काय? भाऊजी, आज अचानक कसं काय तुमच्या मनात आलं खिचडी वगैरे बनवायचं? अगं ती बिचारी रोज माझ्या आवडी निवडी बघत असते. मला काय हवं नको ते बघत असते. म्हटलं आज तिच्या मनासारखं काहीतरी करून देऊया. तेवढंच तिला पण आराम कर. हो, वहिनी ना खूप खुश होतील. म्हणजे काय? भाऊजी, तुम्हाला नक्की येते ना खिचडी करता? अगं म्हणजे काय? पूर्णान्न दुकानाच्या आप्पा केतकरांचा मुलगा आहे मी. यात हातखंडाच आहे माझा. काय आहे, या दुकानामुळे मला वेळ नाही मिळत ग. नाही तर मी हौशी आहे तसा सगळं करण्यात. तू जरा मला 4-5 मिरच्या कापून देतेस का? हो, आत्ता देते. काय आहे, ही कढई ठेवतो आणि पटापट खिचडी बनवून टाकतो. नाहीतर ही तेवढ्यात वरून खाली यायची. भाऊजी, वहिनी नाही येणार एवढ्यात खाली. ते काम सईवर सोपवलंय, तुम्ही काळजीच करू नका. होय ना? हो. बरं केलंस. आई, माझ्या या चिंगीसाठी तू एक छान जबलं शिवलं होतंस ना ग? आठवतंय मला. तुमचे हट्ट. चल बाई, मी जाते खाली, खूप कामं पडली आहेत. आई, बाबांनी माझ्या 5व्या वाढदिवसाला मला ही बाहुली दिली होती ना? हो, असेल बहुतेक. आता कुठे आठवणार आहे सई? मला सांग, कुठून आणली होती ही बाहुली? अगं, तू काय या बाहुलीवर आता पुस्तक लिहिणार आहेस? किती प्रश्न विचारतेस सई. चल मला जाऊ दे बाई. आई ऐक ना. काय? किती घाई करतेस तू? अगं, बाबांसाठी साबुदाण्याची खिचडी करायची आहे. भूक लागली असेल त्यांना. भूक लागली असेल तर ते तुला हाक मारतील ना. वा, म्हणजे हाक मारल्यानंतर करू खिचडी? हो. हरेच बाई तू. चल जा. आई, तुला त्यांची काळजी आहे, पण मला इथे तुझ्याशी गप्पा माराव्याशा वाटतात, तर त्याचं काहीच नाहीये ना तुला. अगं सई, कुठल्याही वेळी काय गप्पा मारायच्यात ग तुला? अच्छा, म्हणजे गप्पा मारायला विशिष्ट वेळ असते का आई? म्हणजे सकाळी मारायच्या, दुपारी नाही मारायच्या, मग संध्याकाळी? सई, हल्ली फारच विचित्र वागायला लागलीस तू. चल जाते मी. आई थांब ना ग. अगं, बाबांना असं उपाशी नाही ठेवता येणार मला. आणि आमचं काय तुमच्यासारखं थोडंच आहे ते एकत्र उपास सोडणे वगैरे. आम्ही आपली अशी साधी माणसं. आई अगं, ते ना म्हणजे नाही नाही, मला सगळं माहितीये. काल बघितलं ना मी. म्हणजे तो ना असा अचानक. अगं, पण मी विचारलंय कुठे तुला? मी तर आपली खिचडी करायला चालले होते. चल बाई, मी जा. काय म्हणालीस? चल चल, मी पण येते. चला चला. ताटली ठेवतो मी. अहो, तुम्हाला भूक लागली असेल ना, आत्ता टाकते फोडणीला खिचडी. कल्पना जरा थांब. बस तू इकडे. बस. अहो, काय चाललंय तुमचं? बस ग. अहो, पण मी बसले तर खिचडी कशी होणार? बस ग. अगो बाई, झाली करून खिचडी. शेवटी मानसीलाच करावी लागली ना. वहिनी, मी नाही केली खिचडी. मग तुझ्या गरीब नवऱ्याने केली खिचडी. आता पटकन खाऊन सांग कशी झाली ती. अय्या, तुम्ही केलीत खिचडी? हो, तुझ्यासाठी. अगं आई, म्हणूनच तर तुला वरती थांबवून ठेवत होते मी. बघ, डॅम्बिस कुठली. आता खाऊन सांग पटकन, जमलीये का मला? अहो, आज नेमका मी निर्जळी उपास धरलाय. निर्जळी उपास? हो. अगं, पण आजच का धरलायस तू निर्जळी उपास?
अहो काल मी एक स्वप्न बघितलं ना, ते खरं व्हावं म्हणून धरलाय उपास. हा मस्त आहे. पण भाई मी काय बोलतो, हे ते करू शकतात ना. हो मग तू इकडे ये. हे बघ इथे ना एकदम मस्त मला टेबल लाव. इथे मध्ये आपल्याला देवीचा फोटो लावायचा आहे काय, तर एकदम असं सजवून वगैरे ठेव. चालेल करतो. आणि स्पीकर ए भाई स्पीकर कुठे लावायचे, इकडे का तिकडे, पटकन सांग. स्पीकरचं जाऊ दे, वी नीड मोर चेअर्स. हा खुर्च्यांचं बोलतो मी त्याला. पण भाई संध्याकाळी एकदम भारी वाजलं पाहिजे, सगळं एकदम मजा आली पाहिजे. येस ऑब्विसली. हा ए भाई मी काय बोलतो, तू वहिनीला पण बोलवलंस ना. ऑब्विसली बोलवणार आहे. कॅडी, अरे कॅडी ते हॅलो नाहीये ग, हॅलो. मी तर फुल रिहर्स पण करून ठेवलं. अरे संध्याकाळी असला डीजे वाजवायचा ना आपण, अख्खी गुलमोहर सोसायटी दणानून सोडायची. इडियट, जास्त आवाज झाला ना आप्पा दणानून चिडतील. अरे त्याला चिडण्याशिवाय येतं काय, आपण नाचायचं. आय डोंट वॉन्ट दॅट. म्हणूनच आपण दांड्या हेडफोन्स लावून खेळणार आहे. कॅडी हा बघ काय बोलतो, ते हेडफोन लावून दांड्या खेळायचं. सो आपण सगळे सेम सॉन्ग ऐकणार आहे, पण बाहेर कोणाला काहीच ऐकू नाही येणार. नो साऊंड पोल्युशन. ब्रिलियंट आयडिया, मला पटतंय ते. नाही भाईच्या आयडिया चांगल्याच असतात ग, पण हा एवढा सगळा सेटअप आणलाय त्याचं काय. दॅट इज द ऑडिओ सेटअप. ॲज आय सेड, मी ब्लूटूथ थ्रू सगळ्या फोन्स मध्ये सेम सॉन्ग प्ले करणार. म्हणजे सगळ्यांना एकच गाणं ऐकू जाणार. एक्झॅक्टली. फुल इंडियन दांडिया बद्दल मी केवढं ऐकलं होतं ना, फायनली खेळणार आहे. कम ऑन, डोंट बी सो फॉर्मल. ओके ओके, मी हे नीट करते की नाही, टेल मी. ओके 1 2 3 4. कॅडी ही स्टेप ठीक आहे का, एवढी काय मजा नाही याच्यामध्ये. आपण तुला शिकवतो ना एकदम रावसवाली स्टेप. अरे तुला माहितीये ही स्टेप मारली ना आपण की लालबाग मधल्या सगळ्या पोरी अशा घायाळ होऊन पडायच्या. मला नकोय. अरे तू शिक ना, तू स्टेप मारली ना तर पोरं घायाळ होऊन पडतील. वाव, मग मला चालेल चालेल. स्टेपचं नाव आहे 2 दांड्या ट्रिपल उडी. तू घे ना, शिक ना ब्रो. लेले हे बघ, ती मॅचिंग आहे. मॅचिंग. हा घे, हे बघ, डबल दांडी, ट्रिपल उडी. परत कर. ओके ओके. डबल दांडी ट्रिपल. काय चालू आहे तुझं, मला काहीतरी इझी सांग. एनिवे यू कॅरी ऑन विथ युअर डबल ट्रिपल वॉट एव्हर. मी साईला फोन करतो. इझी आपण ना हे करूया, रिमिक्स वाली करूया. हे बघ. प्रसन्ना, अरे आज वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचलीस का? हे बघ, या वर्षी नवरात्रीमध्ये मोठमोठे ध्वनिक्षेपक लावून धांगडधिंगा करायला पूर्णपणे बंदी आहे. आणि शिवाय कुठे गर्दी करायची नाहीये. हो, अंदाज आधीपासूनच होता मला, पण आता ते वृत्तपत्रात वाचलं ना, त्यामुळे अगदी खात्रीच झाली. हल्ली सणाचा हेतू विसरून मजा करायची असते सगळ्यांना. खरंय हो आप्पा, सणाचा अर्थच बदलून टाकलाय सगळ्यांनी. आपण सण का करतो, त्याचा शास्त्रशुद्ध अर्थ काय आहे, याच्यामुळे काही विचारच नसतो. नुसतं आपलं नाचत बसायचं. काय ते कपडे, काय ते चित्र विचित्र अंगविक्षेप. अरे अशानं संस्कृतीचं रक्षण होणार कसं? आप्पा, पण तुमच्यासारखी माणसं आहेत ना, मग भीती नाही कसली. हो ते आहेच म्हणा, पण काय रे प्रसन्न, आपली ती नवीन संगणक प्रणाली कशी सुरू आहे, म्हणजे फायदा होतोय का नाही त्याचा? हो हो आप्पा, खूप फायदा होतोय. आणि हल्ली कसं आहे, गिरायकांना सगळ्यांना त्या संगणकावरच खरेदी करायची असते. वा. आप्पा, मी काय म्हणतो, ते मी आपली खरी माहिती नचिकेतला सांगितल्यामुळे आपल्या खात्यात एकदम असे एका झटक्यात 20,000 आले ना.
त्यामुळे मग माझे 20,000 मिळणार नाही. अर्धे पैसे तू तुझ्या तत्वांसाठी दिलेस आणि उरलेले मी तुला शिक्षा म्हणून मी तुझ्याकडनं घेतले. ठीक आहे आप्पा. जा माझ्यासाठी जरा चकल्या घेऊन ये रे. आणतो आप्पा. आणि बघ तू खाऊ नकोस, तुझ्यासाठी उकडलेलं रताळ ठेवलं यात, ते खा. हो. अरे कसं शक्य आहे नचिकेत हे? मी नाही येऊ शकणार दांडिया खेळायला. सई कधीतरी हो बोल. नचिकेत अरे आप्पांना हे सगळं आवडत नाही. ते इथे असल्यावर मी कशी येऊ शकणार आहे तिथे? ते झोपल्यावर आहे. ही स्लीप्स अर्ली राईट. हो नचिकेत, पण नको बाबा, मला भीती वाटते. आप्पांना कळलं तर नको. सई असं कसं कळेल? कोण सांगणार त्यांना? नको 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 म्हणते ना मी, नको. सई यू आर वरिंग अ लॉट. डू वन थिंग. मानसी काकू आहे तिकडे. थांब मी बघते. थांब. काकू, ए काकू. काय झालं ग? हा नचिकेतचा ब्रह्मणध्वनी. मानसी काकू, आय हॅड अ वर्ड विथ मायकल. आज संध्याकाळी सई इकडे येईल दांडियासाठीच, तर तुम्ही आप्पांना मॅनेज करू शकता प्लीज? हो, काळजी करू नका. हा, काही पण झालं तरी सई इकडे यायला पाहिजे. ठीक आहे, ती जबाबदारी आता आमची. आम्ही बघतो काय करायचं ते. ओके, थँक्यू सो मच काकू. अगं तुझ्यासारखे काकू ना सगळ्यांना मिळावी काकू. हो ना, झाला मस्का मारून. मस्का नाही मारत. हो, काय गरज आहे त्याची? मी तुझ्या बाजूनीच आहे ना. हो माहिती मला. वा कमाल, एक नंबर दिसतो भाई तू. थँक्यू. तत्तर 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 तरर तत्तर तत्तर तरर. बी केअरफुल. असं पडत राहिलं ना ग्राउंडला खड्डे पडतील. अरे आपण आपल्या स्टेप कन्फर्म करत होतो ना जरा. अरे आज आपण एकदम छान जाने वाला है. गुड गुड, कंटिन्यू. खेळा नाही काय जातो तिकडे. वेल, सगळी सिस्टम रेडी आहे. ओके, आय डोंट वॉन्ट एनी ट्रबल्स. हा सगळं रेडी आहे. फायनल चेक केलंय. अरे भाई आपलं काम एकदम कन्फर्म असतं 100%. अरे देवी मातेचा आशीर्वाद आहे आपल्याला. गुड, देन सगळे आले की विल बिगिन. हा गुड. भाई अरे पण डॅडी कुठे? रेडी होते. इट्स बीन 2 hours ती रेडी होते. काय करते काय माहिती. काय यार भाई, आपल्याला खेळायचं किती. डोंट वरी, येईल ती. This would go. मेलो मेलो मेलो. शैलेश, आज जरा
वाताचा खूपच त्रास होतोय. मी जरा बाहेर जाऊन अंगणात शतपावली करतो, म्हणजे बरं वाटेल जरा. आप्पा नको नको नको, अंगणात नको. का? आपलंच अंगण आहे ना. मग अहो आप्पा, अहो नका ना बाहेर जाऊ. अहो इकडेच मारा ना, काय फेऱ्या मारायच्या त्या. नको नको रे, इथं नको. आप्पा बाहेर साप आहे, मी आजच पाहिला. सुनबाई, मी सापाला अजिबात घाबरत नाही. कशाला बाहेर जाताय? आम्हाला काळजी वाटते तुमची. अरे काय चाललंय काय तुमचं? बाहेर तो साप काय माझी वाट बघत बसलाय का? असेल तर तो केव्हाच निघून गेला असेल. चला. बाहेर साप आहे हे माहित असताना मी माझ्या वडिलांना बाहेर पाठवणार नाही. चला अरे मी एकदा तुम्हाला सांगितलं ना, मला वाताचा त्रास होतोय म्हणून. होऊ दे, जे व्हायचं ते होऊ दे. आम्ही गुदमरून मेलो तरी चालेल, पण मी माझ्या वडिलांना बाहेर जाऊन देणार नाही. प्यार से बोलो अरे दे दे, अरे दे ना. काय तुझे चष्म्यातून बटणं दिसतात का? अरे लालबागच्या चाळीमध्ये आपण कसला वाजवतो, हा काय शिकवतो? आवाज कुठला आला? अरे कांठळे बसतायत. थांबा ना, बाहेर नका जाऊ. बाजूला व्हा. नको आप्पा, आप्पा बाहेर साप आहे. बाजूला व्हा. आप्पा अहो, अरे चल 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 चल. अप्पा, अरे बघ रे बाबा. इडियट, कोणी सांगितलं आगाऊपणा करायला? अरे भाई, आपण काही नाही केलं, ते आपणच वाढलं. सॉरी. अप्पा, हे काय चाललंय इकडे? हा? अरे ही काय पद्धत आहे का भारतीय सण साजरा करायची? आणि तुम्हा कांगारूंना हा हक्क कोणी दिला? आय एम रिअली सॉरी, आवाज करायचा नव्हता आम्हाला, बाय मिस्टेक झाला तो. हे बघ, खोटं बोलू नकोस. आवाज असला काय किंवा नसला काय, पण हा अप्पा केतकर इथं असताना हा असा विभत्स पद्धतीनं नाचाचा कार्यक्रम मी होऊ देणार नाही. लक्षात असू देत.